करते लोक पण कसे आहेत? नाही, सर्वात पहिलं आज आम्ही बूथ मेळावा बूथचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित बसतोय. त्यांनी कशा पद्धतीने पुढं इलेक्शनमध्ये 8 दिवस कसे काम करायचे, कशी मतदान करून घ्यायचे, ही प्रणाली आम्ही त्यांना समजून सांगतोय. आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा जो आत्मा आहे हा बूथ आहे आणि बूथमध्ये आम्ही अधिक ताकद कशी देता येईल असा आमचा प्रयत्न असतो. हे आपण राजकीय नेते असताना सुद्धा आपण शेतकरी नेते म्हणून उदय सर भारतात असताना नेत्यांना केलं होतं आणि विशेषतः या हलगर्जी भागातील शेतकऱ्यांना पण न्याय द्यायचा लागतो. आज अनेक शेतकरी दूर होतो. कशा येण्या काळात शेतकऱ्यांसाठी कष्ट करण्यासाठी नाही, निश्चितपणे या भागामध्ये हा गोल्डन लाईन हा भाग असणार आहे. ही जी लाईन असणार आहे उद्या भविष्यामध्ये एक मोठा जो मार्ग जो देवेंद्रजींनी जो सांगितला की मुंबई ते लातूर 5 तास 4.5 ते 5 तासात हा रस्ता हा इथूनच जाणारा रस्ता आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये त्यांना त्यांचा माल घेऊन जाणं किंवा वेअर हाऊसेस अशा अनेक गोष्टी या भागामध्ये उभा टाकणार आहे. कारण कर्नाटक बॉर्डरला आणि तेलंगणा अशा 3 राज्यांना जोडणारा हा मार्ग राहणार आहे. त्यामुळे येणारा काळ जो राहणार आहे ह्या भागासाठी एक चांगला सुवर्ण काळ या भागासाठी राहणार आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. हे आता सध्या दोन्ही भावाचा आता तुम्ही औरादचे नागरिक आहात मतदार आणि अरविंद भैयाकडे हलगर्जी मतदारसंघामध्ये लोकप्रियता आहे. दोन्ही मतदारामध्ये कशा पद्धतीच्या मतदारसंघामध्ये लीड दोघांपैकी दोन्ही नाही, तो म्हटलं हलगर्जीमध्ये अधिक मतदान त्या ठिकाणी घेऊन देऊ. शेवटी औरादमध्येच आम्ही घेऊ असं मला वाटतं. तुम्ही आज जे बूथ मेळावा घेतलाय आम्हाला असं वाटत होतं की लोकांचं गर्दी आहे किंवा मतदारांची गर्दी आहे किंवा हा मेळावा नव्हे तर सभा आहे. सभा आहे. नाही, असं काही नाही. हे बूथ मेळावा आहे. सभा निश्चितपणे पुढे भविष्यात घेतल्या जातील 2-4 दिवसानंतर. माननीय देवेंद्रजींचा एक प्रवास आम्ही 29 तारखेला जिल्ह्यामध्ये ठेवला आणि परत शेवटच्या टप्प्यामध्ये देखील मी त्यांचा प्रवास आपल्या जिल्ह्यामध्ये अशा 1-2 सभेचं नियोजन आपण केलेलं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार हे जिल्हा हा किती अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी इथं जे काही उपक्रम आपण राबवले ते सगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हे शेवटपर्यंत पोहोचवायला पाहिजे असा आमचा प्रयत्न. जे कार्यकर्त्याची निवडणूक आहे ग्रामीण भागातील शेतकरी निवडणूक आहे त्यांची प्रश्नाची निवडणूक आहे त्यामध्ये राजकीय भाषा करताना नेत्यांनी कशा पद्धतीचं राजकारण करायला पाहिजे आणि सभेमध्ये कशा पद्धती काय असतंय आम्ही जे निवडून येतो आम्ही आमदार मंत्री म्हणून जे बनतो ज्यांच्यामुळं आम्ही या पदावर बसतो आज त्यांची निवडणूक आहे. ज्यांनी आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेत आज त्यांची निवडणूक आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने त्यांनी ताकदीने आपल्या निवडणुकीमध्ये आज आम्ही त्याच्यापेक्षा अधिक दुपटीने हा कार्यकर्ता त्या पदावर बसायला पाहिजे. आम्ही ते प्रयत्न करायला पाहिजे. आमची जबाबदारी आहे. तुम्ही मला पाहत असताल 20 वर्षामध्ये मी माझ्या निवडणुकीमध्ये कमी प्रवास करतो पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणूक असते मी त्याच्यामध्ये पूर्ण ताकद साम दाम दंड सगळ्या पद्धतीने त्या निवडणुकीमध्ये उतरतो आणि कार्यकर्ता त्या पदावर बसायला पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. 27 नंतर वेळ कमी आहे तरी पण आपलं नियोजन मायक्रो प्लॅनिंग चालू आहे. कशा पद्धतीचं रणनीती असणार आहे? नाही, काही व्यवस्थित सगळ्यांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे आपल्या त्याच्यातला भाग असणार. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.